Today we see about the next reaction, oxidation and reduction reactions of aldehydes and ketones. Last period we have seen about the aldol condensation and Cannizzaro reaction. Aldol condensation reaction is given by only the aldehydes and ketones which have alpha hydrogen atoms, and in Cannizzaro reaction these reactions are given by only aldehydes and which do not have alpha hydrogen atom. Today we see about the oxidation and reduction reactions of aldehydes and ketones. Oxidation and reduction reactions of aldehydes and ketones. So first we see about the oxidation reactions. Aldehydes are easily oxidized, but it is difficult to oxidize the ketones because in ketones it contains COC bond. Carbonyl group is attached to alkyl group, so CC bond is very difficult to oxidize. So for oxidation of aldehydes and ketones, oxidizing agents are used like dilute HNO3 nitric acid, KMnO4 potassium permanganate, potassium dichromate. These are the oxidizing agents. By using these oxidizing agents, we can oxidize the aldehydes. Aldehydes are oxidized to form carboxylic acids. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यावर आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळते. त्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट आपण काय काय यूज करणार आहोत? ऍसिडिफाइड पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7, KMnO4 और डायल्यूट HNO3 यापैकी कुठलाही जर आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला अल्डिहाइड्स आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रूपांतर करता येईल. जनरल रिएक्शन अल्डिहाइडला काय लिहितो आपण RCHO. This on oxidation by using K2Cr2O7 acidified H2SO4. So aldehyde is converted into carboxylic acid RCOH. हा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो. त्यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण. ऍसिटाल्डिहाइड जर घेतला किंवा याला आपण इथेनॉल म्हणतो. These on oxidation by using dilute HNO3 आपण oxidizing agent आहे. This carbonyl group is directly converted into carboxylic group. Carboxylic group मध्ये याचं डायरेक्टली कन्वर्जन का ऑक्सिजन ऍड होतो CH3COOH. हा आपल्याला ऍसिटिक ऍसिड मिळतो. कोणता ऍसिड मिळाला? ऍसिटिक ऍसिड. नेक्स्ट एक्झाम्पल घेता येईल आपल्याला अल्डिहाइडचं फॉर्माल्डिहाइड. हा फॉर्माल्डिहाइड याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बाय यूजिंग ऍसिडिफाइड K2Cr2O7, then this formaldehyde is converted into formic acid. Formic acid मध्ये याचं रूपांतर formic acid. So in this way we can convert aldehydes into carboxylic acids. aldehydeचं ऑक्सिडेशन झाल्यावर कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो. हीच रिएक्शन पुढे आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडच्या प्रिपरेशन मध्ये रिपीट येणार, कारण यामध्ये आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळालं. पुढे आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रिपरेशन करता येतं. त्यामध्ये हा आपल्याला प्रिपरेशन मध्ये ही रिएक्शन रिपीट येते. तर ऍसिटाल्डिहाइड पासून ऍसिटिक ऍसिड मिळाला, फॉर्माल्डिहाइड पासून फॉर्मिक ऍसिड, त्यानंतर प्रोपॅनॉल पासून प्रोपॅनॉइक ऍसिड मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला अल्डिहाइड पासून ऍसिड तयार करता येईल. त्यानंतर कीटोनचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर कीटोनचं ऑक्सिडेशन डिफिकल्ट आहे. ड्यू टू CO is attached to carbon, so that bond is strong, it does not undergo oxidized. त्यासाठी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरावं.
कीटोनचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं असेल तर आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक CrO3 क्रोमियम ऑक्साईड हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, किंवा अल्कलाईन KMnO4 यूज करावं लागतं, किंवा हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड यांचा जर आपण वापर केला तर आपल्याला कीटोन पासून कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतं, बट इट कंटेन 1 कार्बन लेस. त्यामध्ये एक कार्बन आपल्याला कमी मिळतो, कारण CO हा कार्बनला अटॅच असल्यामुळे तो बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला एक कार्बन कमी मिळतो. जनरल रिएक्शन बघा, कीटोनला आपण काय लिहितो RCOR, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग घेऊ, CrO3 घेऊ. तर जेवढे काही CO ला अल्किल ग्रुप आहे त्या अल्किल ग्रुपला कार्बोनिल ग्रुप लावायचा. R समजा दोन अल्किल ग्रुप R आणि हा R डॅश आहे, R चा मिळाला RCOH प्लस R डॅश चा मिळाला RCO. असे दोन कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतात, दोन्ही मॉलिक्यूल यामध्ये जे अल्किल ग्रुप आहेत त्यानुसार मिळतील. पण यामध्ये मेन कीटोन पेक्षा दोन्ही ऍसिड मध्ये एक कार्बन कमी असते. मेन कीटोन मध्ये तर समजा 3 कार्बन असतील तर यात 2 मिळाले, याच्यातही 2 मिळाले. एक्झाम्पल घेऊया आपण, ऍसिटोन घेऊ, CH3COCH3, याला आपण ऍसिटोन म्हणतो किंवा प्रोपॅनॉल म्हणतो. ऑन ऑक्सिडेशन बाय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट CrO3, तर यापासून आपल्याला या CH3 ला कार्बोक्सिलिक ग्रुप लावा, CH3COH, बरोबर. त्या CH3 ला एक कार्बोक्सिलिक ग्रुप लावा, CH3. असे दोन मॉलिक्यूल मिळतात, म्हणून आपण ट्वाइस लिहूया, ऍसिटिक ऍसिड मिळतं. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण घेऊया, CH3CO CH2CH3, याला आपण ब्युटॅनॉन म्हणतो. या ब्युटॅनॉन मध्ये कार्बोनिल ग्रुपच्या एका साइडला मिथाइल आहे, दुसऱ्या साइडला इथाइल आहे. मिथाइलचा आपल्याला ऍसिड मिळेल, मिथाइल ग्रुपला कार्बोनिल ग्रुप लावा, हा ऍसिड मिळतो. राईट साइडला कोणता आहे, 2 कार्बन असलेला इथाइल ग्रुप, याला कार्बोक्सिलिक ग्रुप लावा, COH ग्रुप, हा एक ऍसिड मिळतो. तर हा मिळाला ऍसिटिक ऍसिड, आणि तो मिळाला 3 कार्बनचा प्रोपिऑनिक ऍसिड. प्रोपिऑनिक ऍसिड किंवा IUPAC त्याला इथॅनॉइक ऍसिड म्हणतो आणि त्याला प्रोपॅनॉइक ऍसिड. अशा पद्धतीने आपल्याला कीटोनचं ऑक्सिडेशन करून दिलेला आपल्याला ऍसिड मिळतो. कीटोनचं ऑक्सिडेशन डिफिकल्ट आहे, पण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला CrO3 किंवा अल्कलाईन KMnO4 किंवा कॉन्सन्ट्रेटेड HNO3 यांचा जर वापर केला तर यांचं ऑक्सिडेशन होतं. त्यानंतर रिडक्शन रिएक्शन बघूया, क्लेबन्सन रिडक्शन. हे झालं ऑक्सिडेशन. आता बघूया रिडक्शन, क्लेबन्सन रिडक्शन. Next point is Clemenson reduction. Clemenson या रिडक्शन मध्ये आपल्याला रिड्युसिंग एजंट वापरावा लागतो, झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर या रिड्युसिंग एजंटचा वापर करून आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोन मधला जो कार्बोनिल ग्रुप आहे CO तो डायरेक्टली CH2 मध्ये रूपांतर करता येतो, मिथिलीन ग्रुप मध्ये रूपांतर करता येतो, आणि त्यामुळे त्यापासून अल्डिहाइड कीटोन पासून आपल्याला अल्केन मिळतो, करस्पॉन्डिंग अल्केन. तर यामध्ये लक्षात घ्या, कार्बोनिल ग्रुप जो आहे अल्डिहाइड किंवा कीटोन मधला, त्याचं डायरेक्टली CH2 मध्ये रूपांतर होतं. तर या रिडक्शन मध्ये काय करावं लागतं की अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर रिड्यूस्ड बाय यूजिंग झिंक अमलगम अँड hydrochloric acid HCl, concentrated hydrochloric acid, then it gives corresponding alkane. यामध्ये आपल्याला अल्केन मिळतो. जनरल रिएक्शन बघा की अल्डिहाइड असो की कीटोन असो त्यामध्ये CO ग्रुप असतो,
याचं रिडक्शन करा बाय युजिंग झिंक अमलगम ZnHg and concentrated HCl. CO ग्रुप हा डायरेक्टली CH2 मध्ये रूपांतर होतो. त्यामुळं तो हायड्रोकार्बन मध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला करस्पॉन्डिंग अल्केन मिळतं. तर यामध्ये उदाहरण घेऊया, अल्टरनेट घेऊ समजा CH3 CHO आहे इथेनॉल किंवा ॲसिटाल्डिहाइड, याचं रिडक्शन करा बाय युजिंग झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. तर CO ग्रुप हा CH2 जर रूपांतर केला, CH2 आणि H म्हणून CH3 झाला, CH3 हा अल्केन झाला इथेन. कोणता अल्केन तयार होतो? इथेन हा तयार होतो, हायड्रोकार्बन मिळतो आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण जर घेतलं CH3 CH2 CH, याला आपण प्रोपॅनॉल म्हणतो. प्रोपॅनॉलचं जर रिडक्शन केलं बाय युजिंग झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl, CO ग्रुप हा CH2 रूपांतर झाल्यावर CH3 प्रोपेन हा आपल्याला हायड्रोकार्बन मिळतो, प्रोपेन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला जर पाहायचं असेल तर कीटोन घ्या. कीटोन मध्ये आपण घेऊया ॲसिटोन CH3CO CH3 हा ॲसिटोन आहे. याचे रिडक्शन करूया बाय युजिंग झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl, याचा यूज करा. CO ग्रुप हा डायरेक्टली CH2 मध्ये रूपांतर करायचा, CH3 कोणत्या प्रकारचा आहे? हा प्रोपेन मिळाला, हा सुद्धा काय आपल्याला प्रोपेन मिळतो. तर अशा रिडक्शनला, या रिडक्शनला क्लेमन्सन रिडक्शन. आणखीन एक एक्झाम्पल घेता येईल कीटोन मध्ये. समजा ब्युटॅनॉन घेऊया. ब्युटॅनॉन याचं जर रिडक्शन केलं बाय युजिंग झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl, तर आपल्याला ब्युटेन हा हायड्रोकार्बन मिळतो, CH3 N ब्युटेन किंवा ब्युटेन हा आपल्याला हायड्रोकार्बन. दिस रिडक्शन इज नोन ॲज क्लेमन्सन रिडक्शन. तर क्लेमन्सन रिडक्शन करण्यासाठी लक्षात ठेवायला रिड्युसिंग एजंट झिंक अमलगम. अमलगम म्हणजे मर्क्युरी सोबत त्याचं मिश्रण आहे, झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl घ्यावा. हा रिड्युसिंग एजंट आहे. तेव्हा कार्बोनिल ग्रुप तो डायरेक्टली CH2 रूपांतर. So in this, aldehydes and ketones are reduced by using zinc amalgam and concentrated HCl to give corresponding alkane. याच्यामध्ये आपल्याला अल्केन मिळतो, अल्डिहाइड असो की कीटोन असो. This reduction is known as Clemmensen reduction. या रिडक्शनला क्लेमन्सन रिडक्शन असं म्हणतात. तर यामध्ये रिड्युसिंग एजंट वापरला जातो झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके.